नमस्कार बालमित्र हो, आज आपण गोष्ट पाहणार आहोत. बंद दरवाजा. शहरापासून दूर असलेल्या एका जुन्या वाड्यात अनेक वर्षापासून कोणी राहत नव्हतं. गावकरी सांगायचे, त्या वाड्याच्या 3ऱ्या मजल्यावरचं एक दरवाजा कधीच उघडत नाही आणि जो कोणी तो उघडण्याचा प्रयत्न करतो तो गायब होतो. एक दिवस साहसी पत्रकार अनया त्या वाड्यात गेली. कॅमेरा घेतला आणि थेट 3ऱ्या मजल्यावर पोहोचली. तिथं खरंच एक धूळ भरलेला दरवाजा होता, पण त्यावर कुलूप नव्हतं. अनया थोडं घाबरत पण उत्सुकतेने दरवाजा उघडला आणि आत अंधार होता. ती पाऊल टाकताच दरवाजा आपोआप बंद झाला. कॅमेऱ्याचं लाईट लावल्यावर तिला दिसलं, भिंतीवर जुन्या लोकांचे फोटो आहेत आणि त्यांचं शेवटचं चित्र म्हणजे अनयाचा फोटो, जो तिने कधीच घेतला नव्हता. आता प्रश्न असा होता, अनयाचा फोटो तिथं आधीच कसा गेला आणि तिचं पुढचं पाऊल काय असणार? अनया त्या खोलीत अडकलेली असतानाच भिंतीवरचं तिचं फोटो अचानक हलू लागलं. फोटोमधली अनया हसत होती, पण ते हसू साधं नव्हतं, ते थोडंसं भयावन होतं. तिला अचानक आवाज आला, "तू आलीस म्हणून आता आम्ही मोकळे." अनया गोंधळून गेली. "कोण आहे तिथं?" तिने विचारलं. तेवढ्यात एक सावली तिच्या जवळ आली. ती एक म्हातारी बाई होती. पारदर्शक शरीर आणि डोळ्यात एक विचित्र चमक. म्हातारी म्हणाली, "हा वाडा आमचं बंदिवास होतं. दर 10 वर्षांनी एक नवीन जीव हवा असतो. तुझा फोटो आम्ही आधीच ठरवला होता." अनया घाबरली, पण पत्रकार असल्यामुळे तिचं भान राखून ती मोबाईलमधून कॅमेरा ऑन केला आणि म्हणाली, "जर ही तुमची कहाणी लोकांना समजली तर कोणीच इथे येणार नाही. मग पुढचा नवीन जीव कुठून येणार?" ते ऐकताच सगळं थांबलं. भिंती घाईघाईने कोसळायला लागल्या. दरवाजा आपोआप उघडला. अनया धावत बाहेर आली. ती वाचली होती, पण जेव्हा ती घरी आली, आरशात पाहिलं, तिच्या डोळ्यांत तेच भयावन हास्य दिसत होतं. ही कथा संपली, पण वाड्याचं रहस्य अजूनही कायम आहे. ही गोष्ट पुढे अजून हवी असल्यास कमेंट करून सांगा. धन्यवाद.